ठीक आहे. Today we start new one topic, culture. तर कल्चर याला मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण संस्कृती म्हणतो. त्याला दुसरा काय शब्द आहे याचे मराठीमध्ये नाही. तर जे आपलं इंडियन कल्चर आहे, तर या इंडियन कल्चरचं 2 टप्प्यामध्ये विभाजन केले किंवा 2 त्याचे विशेष कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला खास वैशिष्ट्य असं म्हणतो. तर त्याच्यावरती विभागले. त्याला म्हणतात मटेरियल कल्चर आणि दुसरं आहे ते नॉन मटेरियल कल्चर. या 2 गोष्टीमध्ये आपली इंडियन कल्चर विभागले. तर मटेरियल कल्चरमध्ये काय येतं, ज्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी, तुमचे कपडे, तुमची हेअरस्टाईल, तुमचं चालणं, तुमचं प्रेम, तुमचं वर्शिप, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि नॉन मटेरियल कल्चरमध्ये तुमचं जे न दिसणाऱ्या म्हणजे नॉट एक्झिस्टिंग, याच्यामध्ये तुमचं थिंकिंग, आयडियाज, त्यानंतर तुमच्या फिलिंग, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजेच मटेरियल कल्चरवरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो द पर्सन हू बिलॉंग्स टू विच वन कल्चर. म्हणजे कुठल्या कल्चर मधला व्यक्ती आहे आपण ते ओळखू शकतो जर मटेरियल कल्चर म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं क्लॉथिंग वगैरे असेल तर त्याच्यावर. पण जर नॉन मटेरियल कल्चर असेल तर आपण ते एखाद्या व्यक्ती इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही किंवा त्याचे विचार वगैरे कुठल्या ह्याच्यातले आहेत, कुठल्या प्रजातीतले आहेत, कुठल्या कल्चर मधले आहेत, हे आपण काय लगेच सांगू शकत नाही. पण त्या सुद्धा गोष्टी काही बोलण्यातून चालण्यातून म्हणजे त्याला आपण एकदम स्ट्रेस द्यावा लागेल किंवा आपण इन डेप्थ आपण त्याचे डिटेल्स कलेक्ट करावं लागतील. and that one we use for identifying the special person, but best way to identify the person is material culture. म्हणजे wearing of cloth or clothing pattern, that one exhibit the specific person or group of community. So see, as like a social stratification or a social group, the culture is also emerges within the community or within the society. हे काय निसर्ग ज्यावेळी तयार झाला त्यावेळी काय संस्कृती तयार झाली नाही किंवा त्यावेळी काय ग्रुप तयार झाले नाही किंवा त्यावेळेस कुठले लेयर्स तयार झाले नाही. मनुष्याच्या डोक्यामध्ये एक मेंदू दिलाय, त्या मेंदूचा तो नाही असा काय वापर चालू केलाय, ह्या पृथ्वीचा नाश हा एकच मेंदू करू शकतो, याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मेंदू करू शकत नाही. आणि त्याचे परिणाम सध्या परिस्थितीमध्ये ह्युमन बिंग हा फेस करतोय आणि अजूनही त्याचे जे विचित्र परिणाम आहेत ते इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. निसर्गानं काय सांगितले म्हणजे नेचर एक्सपेक्ट 3 थिंग्स फ्रॉम ईच अँड एव्हरी लिव्हिंग बिंग. प्रत्येक जो काही जीव आहे, सजीव आहे, त्याच्याकडून निसर्गाने एकच अपेक्षा केल्या की तुम्हाला फक्त फूड, क्लॉथ, शेल्टर एवढ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे बेटर वे फूड आणि शेल्टर, दॅट वन इज सफिशियंट फॉर युअर लाईफ. तुमच्या जगण्यासाठी फक्त अन्न आणि निवारा या 2च गोष्टी खरं गरजेच्या आहेत. आता वस्त्र फक्त ज्यावेळेस मनुष्य प्राणी हा त्याच्यामध्ये डेव्हलप झाला त्यानंतर ते कन्सेप्ट आले वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा. खरी गरज आहे फूड आणि शेल्टरची. ह्या 2 गरजा जर फुलफिल असतील तर यू गेट सॅटिस्फाईड और यू शुड हॅव सॅटिस्फाईड विद इन दॅट. त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय असलंच पाहिजे असं निसर्गाने सांगितलं. आणि कशासाठी केले, टू मेंटेन द इको बॅलन्स ऑफ आवर एन्व्हायरमेंट. आपलं जे काही सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे, आता तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंग, त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट, ॲग्रिकल्चरवरचे इफेक्ट, अनइव्हन रेनफॉल, देन हाय इंक्रीज इन टेम्परेचर, देन मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्स, असे सो मेनी प्रॉब्लेम्स, ड्रॉट सिच्युएशन, फ्लड सिच्युएशन, अर्थक्वेक, सायक्लोन्स, थंडरस्टॉर्म्स, हे सगळे मेजर प्रॉब्लेम तुम्हाला आता दिसू लागलेले आहेत. हे काही निसर्गानं ऑटोमॅटिक किंवा तयार झालेले आहेत. हे मानवानं जे काय पृथ्वी तलावरती तयार केलेल्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून जे काय बदल होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे काय ऍडव्हर्स क्लायमॅटिक सिच्युएशन आहे तर हे ऍडव्हर्स क्लायमॅटिक सिच्युएशन फेस करावं लागत आहे. आता वी सी द फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द कल्चर. म्हणजे काय कल्चर म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे. तर याच्यातून फक्त तुम्हाला शिकायचं आहे की जे आपले इंडियन कल्चर असेल
किंवा तुमचं वेस्टर्न कल्चर, आफ्रिकन कल्चर हे यांच्यापेक्षा कसं वेगळं आहे हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण आपलं कल्चर जे इतरांच्या बरोबर कंपॅरिझन करतो त्यावेळी आपण म्हणतो आवर कल्चर इज बेटर कल्चर. जे आपली संस्कृतीच चांगली आहे, इतर देश असतील किंवा इतर कल्चर्स असतील तर त्याच्यापेक्षा आपली इंडियन कल्चर कधी बेस्ट. आता तुम्हाला माहित आहे number of animal beings also live in the group, but they cannot transmit their social environment from one generation to another generation, but habit only transfer from one generation to another generation. त्याच्यामध्ये अॅनिमल मध्ये असं कुठली गोष्ट नसते की मी आज एक पुस्तक वाचलं, भगवद्गीता वाचली, आता माझ्या दुसऱ्या आपल्या पिढीतल्या दुसऱ्याने वाचले तिसऱ्याने वाचले, असं काय अॅनिमल मध्ये नसतं. पण हॅबिट सवयी जे असतात त्या फक्त त्या सोशल एन्व्हायरमेंट मध्ये ट्रान्सफर करत असतात. पण ओनली ह्युमन बिईंग, आपला जो मनुष्य प्राणी आहे, दॅट वन ओनली पजेस द कल्चर. आणि हा एकमेव व्यक्ती आहे की तो आपलं कल्चर पजेस करत असतो आणि अदर अॅनिमल्स डू नॉट पजेस इट. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे प्राणी आहेत तर ते काय पजेस करत नाही. अँड सो मॅन हॅज क्रिएट अ कल्चर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हिमसेल्फ अदर अँड नेचर. त्यानं काय सांगितलं, माणसानं काय सांगितलं की आपणाला जर मनुष्य प्राण्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपणाला कल्चर एस्टॅब्लिश करावं लागेल. आणि कल्चरमुळे आपलं नेचर सुद्धा डेव्हलप होईल. तुम्ही जर बघितलं आता कल्चरमुळे नेचर डेव्हलप होते, पण डेव्हलपमेंटमुळे नेचर खराब व्हायला लागलं. कल्चर दॅट वन इज इनफ फॉर द डेव्हलप द नेचर, maintain the beauty of nature or the surrounding of the environment, but development based on the culture, that one is harmful for our surrounding environment. So it is these unique characteristics other animal can acquire behavior pattern by initiating the other animals. म्हणजे तुम्हाला तर प्राण्यांच्या मध्ये सांगितले की इतर प्राण्यांना बघून अनुकरण करून ते त्या सवयी वगैरे किंवा पॅटर्न वगैरे हे अवेअर करत असतात. माणसामध्ये तसं नसतं. ह्याच्यामध्ये they transmit the learn activities to the future generation through the languages symbolic systems. म्हणजे काही सिम्बॉलिक प्रेझेंटेशन असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल नमस्कार असं आपण म्हणतो दोन हात जोडून, तर हे जे काय गोष्टी असतात तर हे आपण एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर करत असतो. काही वर्ड फॉर्म मधले कल्चर असतात, काही सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कल्चर असतात. दॅट वन कन्वे फ्रॉम वन जनरेशन टू सक्सेडिंग जनरेशन ऑर नेक्स्ट जनरेशन. And that one is very important for better life and for better transmitting the culture and maintain the culture. Then all these he uses to fulfill his desires and needs, which make it possible for him to satisfy present and expanding wants. आता फूड, प्लॉट, शेल्टर किंवा याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्या आपण
हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय का? येस सर. ओके, ठीक आहे. बॅटरी बॅकअप ओव्हर झाल्यामुळं आपलं थोडं ब्रेक झालं लेक्चर. ठीक आहे. विदाउट स्क्रीन शेअरिंग वी कंटिन्यू आवर लेक्चर. Here we learn the pattern of behavior that one only human being transfer from one generation to another generation, but other animals they cannot transfer the pattern of learned behavior, but they transfer the specific habit from one generation to another generation. आता हे मनुष्यामध्ये फक्त दिसतं, प्राण्यांच्या मध्ये दिसत नाही. कारण प्राण्यांच्या मध्ये जे काय असतं तर ते निसर्गानुरूप ते जगत असतात. ते निसर्गाने जसं अपेक्षित केले तर त्या पद्धतीने त्यांचं जीवन असतं. पण आपल्या ह्युमन बिईंग मध्ये ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कशा असतात, मॅक्झिमम असतात. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी तिथं बघायला मिळत नाहीत. In all the societies in the world have culture, but each society has different culture. तुम्हाला माहित आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये आपलं वेगवेगळं कल्चर आहे. तर तुम्ही जर तुमच्या गावामध्ये फिरायला लागला तर तुम्हाला तुमच्या गावामध्ये वेगवेगळं कल्चर तिथं दिसेल.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला तिथं कल्चरल पॅटर्न हा बघायला मिळेल. तुम्ही बघितलं असेल की आपल्या इंडियन कल्चरमध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत किंवा वेगवेगळे विभाग आहेत की त्यानुसार आपलं इंडियन कल्चर हे तिथं प्रत्येक ग्रुप कडून हे फॉलो केलं जातं. आता व्हॉट इज द स्पेसिफिक डेफिनेशन ऑफ कल्चर? संस्कृतीची डेफिनेशन काय? तर कल्चर एज दॅट कॉम्प्लेक्स विच इन्क्लूड्स नॉलेज, बिलीफ, मोरल laws, customs, and any other capabilities and habits acquired by man as a member of a society. हे गुंतागुंतीचं, कॉम्प्लेक्स म्हणजे एक गुंतागुंतीचं किंवा जे समजण्यासाठी अवघड आहे अशा पद्धतीचं ते नॉलेज किंवा बिलीफ, मोरल म्हणजे त्याला आपण नैतिकता म्हणतो, लॉज म्हणजे नियम, कस्टम्स म्हणजे त्याला आपण रीतिरिवाज म्हणतो, आणि अदर कॅपॅबिलिटीज म्हणजे अजून तुमच्या व्यतिरिक्त ज्या काय सोसायटीने किंवा कल्चरने ठरवून दिलेल्या गोष्टी त्याला आपण कॅपॅबिलिटीज म्हणतो. अँड हॅबिट्स म्हणजे सवयी ॲक्वायर्ड बाय अ मॅन ॲज अ मेंबर ऑफ अ सोसायटी. आपण त्या सोसायटीचं मेंबर आहे आणि आपण ते ॲक्वायर केलेलं आहे, तर त्यानुसार त्याला आपण कल्चर म्हणतो. जे कल्चर इज अ कॉम्प्लेक्स विच इन्क्लूड द नॉलेज, बिलीफ, ज्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केले, नॉलेज, बिलीफ, मोरल्स, लॉज, कस्टम अँड अदर कॅपॅबिलिटीज अँड हॅबिट ॲक्वायर्ड बाय मॅन ॲज अ मेंबर ऑफ अ सोसायटी. Culture is the expression of our nature in our modes for living and thinking, intercourse, in our literature, in religion, in recreation and enjoyment. कल्चर हे एक आपलं एक्सप्रेशन सुद्धा असू शकतं की ज्याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन ऑफ आवर नेचर इन आवर मोड्स आवर लिव्हिंग थिंकिंग, इंटरकोर्स इन आवर लिटरेचर. आता लिटरेचर म्हणजे तुम्हाला माहित आहे की वेगवेगळे आपले सांस्कृतिक पुस्तक आहेत, कुराण असेल, बायबल असेल, गीता असेल, अशी वेगवेगळे तुम्हाला लिटरेचर बघायला मिळतात आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये की ज्याच्यामधून आपण विचार करत असतो आणि त्याच्यानुसार आपलं कोर्स ऑफ ऍक्शन चालू असतात. देन रिलीजन म्हणजे जर आपण धर्म म्हणतो, रिक्रिएशन म्हणजे तुमचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात आपापल्या धर्माचे वेगळे असतात, आणि एन्जॉयमेंट त्याला आपण कल्चर म्हणतो. देन बेस्ड ऑन हेप्पल इट गिव्स द डेफिनेशन ऑफ कल्चर इन्क्लूड्स ऑल द मटेरियल नॉन मटेरियल ट्रेड्स. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या कल्चरमध्ये मटेरियल आणि नॉन मटेरियल ट्रेड्स म्हणजे त्याला आपण डिस्टिंग्विशिंग पॉईंट म्हणतो. इन आवर एन्व्हायरमेंट विच आर मॅन मेड or modified by man and transmitted from one generation to another by the process of learning. हे जे काही मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चर ह्याच्यातलं जे काही वेगळेपण असेल, हे जे कोणी माणसानं तयार केलं असेल त्याला आपण मॅनमेड म्हणतो, किंवा मॉडिफाय केलं असेल आपल्या लोकांनी आणि ते ट्रान्सफर केलं जातं एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन, त्याला आपण कल्चर म्हणतो. आणि सगळ्यात स्टँडर्ड डेफिनेशन क्युबर नाही, ही डेफिनेशन प्रत्येकानं तिथं लर्न करा किंवा ती वाचा. Cuber gives the definition of culture. Culture is the pattern of learned behavior and product of learned behavior. आता product of learned behavior म्हणजे काय शिकायचं, attitude, values, knowledge and material objects which are shared and transmitted among the members of society. म्हणजे culture is the pattern of learned behavior. ही डेफिनेशन अतिशय महत्वाची आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाते, फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाते, जुळवामध्ये तुम्हाला विचारलं जातं पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर आणि कल्चर दिलं जातं. तर ही डेफिनेशन स्टँडर्ड आहे, ही व्यवस्थित वाचून ठेवा. कल्चर इज द पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर अँड प्रोडक्ट ऑफ लर्न बिहेवियर विच आर शेअर्ड अँड ट्रान्समिटेड अमंग द मेंबर्स ऑफ द सोसायटी. Then culture is a socially standardized way of feeling, thinking, acting that man acquires as a member of society. कल्चर म्हणजेच काय, तुमच्या समाजाने जे ठरवून दिलेले स्टँडर्ड्स आहेत किंवा तुमच्या भावना असतील, विचार असेल किंवा तुम्ही त्याच्यावरती करणारी कृती असेल की ज्या माणसाने स्वतः त्या अवगत केलेल्या आहेत आणि ते आपण मेंबर म्हणून सोसायटीमध्ये त्या यूज करतो, त्याला आपण कल्चर म्हणतो. कल्चर इन्क्लूड्स एव्हरीथिंग दॅट मॅन्स लर्स ऑर अक्वायर्ड ॲज अ मेंबर ऑफ पर्टिक्युलर सोसायटी. हे कल्चर जे आहे ते प्रत्येक माणसाने शिकलेलं असतं, प्रत्येक माणसाने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते ट्रान्सफर केलेलं असतं. And culture may be defined as a historical derived pattern of living of an individual. Historical म्हणजे जे इतिहासापासून चालत आलेल्या, मग ट्रॅडिशन असेल, कस्टम असेल, फोकवेज, रीतिरिवाज, चाली रूढी परंपरा किंवा नैतिकता किंवा मोर्स, ऑल these ideas integrated together the pattern of living is called culture. आता जे डेफिनेशन दिले त्या डेफिनेशन नुसार
आपल्याला जर कल्चरचा अर्थ बघायचा म्हणलं तर आपण जे क्युबरने डेफिनेशन दिलं त्यानुसार आपण म्हणतो इट इज अ पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर. त्याचा मिनिंग काय येतो? इंडिव्हिज्युअल लर्न द पॅटर्न ऑफ कल्चर. अ चाइल्ड इज नॉट बॉर्न विथ कल्चर, ही लर्न इट फ्रॉम पॅरेंट्स, टीचर अँड रिलिजन. बघा, हे तुम्हाला अर्थ सांगितलाय की कल्चर इज अ पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर. शिकणं म्हणजेच काय? कुठलाही व्यक्ती जर एखाद्या संस्कृतीमध्ये जन्माला आला की त्याला काय जन्मजात संस्कृती माहित नसते की ते सगळं कुराण, बायबल, गीता हे काय गोष्टी माहित नसतात. तर जन्माला आल्यानंतर त्याला ते शिकावं लागतं. मग ते कोणाकडून शिकतो? त्याचे आई वडील, शिक्षक किंवा धर्मातले जे लोक असतात, नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, तर त्यांच्याकडून तो शिकत असतो. म्हणून त्याला आपण म्हणतो कल्चर इज अ पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर. देन कल्चर इज ऑल्सो प्रोडक्ट. बिहेवियर मीन्स मटेरियल अँड नॉन मटेरियल कल्चर. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले. मटेरियल कल्चर म्हणजे काय, नॉन मटेरियल कल्चर म्हणजे काय. मटेरियल कल्चर विच मीन्स विअरिंग ऑफ क्लॉथ, ड्रेस, धोती, पगडी, कॅप इटसेट्रा, म्हणजे ऑल द क्लॉथिंग. जे काय कपड्याचे वेगवेगळे पॅटर्न आहेत हे सगळे तुम्हाला ते मटेरियल कल्चर मध्ये येतात. नॉन मटेरियल कल्चर मध्ये काय, स्किल, नॉलेज, आयडियाज, व्हॅल्यूज, थिंकिंग, फिलिंग, सायकोलॉजी, ऑल दिस थिंग. म्हणजे मटेरियल कल्चर मध्ये ते तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्हाला जे कोण मोमेडियन लोक असतात तर त्यांचं जे काय पेहराव असतो तर त्याच्यावरून लगेच तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जे जनरल असतात किंवा ओपन कॅटेगरी मधले असतात, त्यानंतर अदर कॅटेगरी मधले ट्रायबल असतील तर ते त्यांचा जो पेहराव असेल त्यावरून तो आपण ओळखू शकतो. पण नॉन मटेरियल कल्चर दॅट वन इज नॉट इझी टू आयडेंटिफाय स्पेसिफिक कल्चर. हे तुम्हाला तिथं बघावं लागतं, शिकावं लागतं, जाणून घ्यावं लागतं. त्याच वेळी तुम्हाला तो आयडेंटिफाय होऊ शकतो. अँड कल्चर इज शेअर्ड बाय द मेंबर्स ऑफ अ सोसायटी. आपलं जे कल्चर आहे हे आपल्या सोसायटी मेंबर कडून शेअर केलं जातं आणि इट इज ट्रान्समिटेड अमंग द मेंबर. आणि शेअर केल्यानंतर प्रत्येक मेंबर पर्यंत ते पाठवण्याचं, पुरवण्याचं काम हे त्यातून केलं जातं. आणि लर्न बिहेवियर इज पासिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आणि जे आता आपण शिकत आहे ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे पाठवून त्यालाच आपण कल्चर म्हणतो. मग आता हे कल्चर आपण कसं पाठवू शकतो? इट इज ट्रान्समिटेड टू वर्ड ऑफ माउथ, म्हणजे तोंडातून आपण जे बोलतो त्यातून, किंवा रायटिंग, पेंटिंग ऑन द वॉल, किंवा लिहिणं आणि पेंटिंग करणं. वॉलवरती आपण पेंटिंग वगैरे करतो किंवा लिहित असतो तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण तिथं पाठवू शकतो. कल्चर इज द इंटिग्रेटेड interdependent whole of these socially produced and inherited action pattern builds around a body of socially created physical and biological material. हे एक इंटिग्रेटर आहे. इंटिग्रेटर म्हणजे त्याला आपण एकात्मिक म्हणतो. हे इंटिग्रेटेड आणि इंटरडिपेंडंट आहे, एकमेकावरती अवलंबून आहे. होल ऑफ दिस सोशली प्रोड्युस्ड, हे सगळं समाजानं तयार केलं आहे. आणि इनहेरिटेड म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडून जाते, किंवा ते परंपरागत चालत आलेलं आहे, किंवा आपल्या पहिल्या जे प्रिसिडिंग जनरेशन असेल तर त्याच्यापासून सक्सिडिंग जनरेशन कडे येत आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो सोशली प्रोड्युस पॅटर्न विच वन ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन अँड सोशली क्रिएटेड फिजिकल अँड बायोलॉजिकल मटेरियल. The culture of society, therefore, the total environment of the physio-social, biosocial, and psychosocial universe. Man has produced and socially created mechanisms to live social product operate. त्याच्यामध्ये तुमचं बऱ्याच सगळ्या गोष्टी येतात. फिजिओ सोशल असेल, बायोसोशल असेल किंवा सायकोसोशल असेल, या गोष्टी तुम्हाला या टोटल एन्व्हायरमेंट मध्ये एका जनरेशन दुसऱ्या जनरेशन क्लिअर केलेले दिसतात. Then to summarize, culture is continually changing. It is culture is the summarized culture is continually changing, and it is learned behavior which has organized into pattern, and it includes product of learned behavior, ideas, knowledge, values, and material objects, and is shared and transmitted among the members of society. तर काय काय गोष्टी असतात त्या आपण लगेच सगळ्या गोष्टी लगेच शिकवू शकत नाही, तर त्याला आपण समराईज करतो, थोड्या थोडक्या ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
कल्चर इज कंटिन्युअली चेंजिंग, म्हणजे सारखं सारखं बदलत असतं. आता तुम्ही बघितलं असेल हेअरस्टाईल ही काही एकच राहत नाही. आपल्या प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येकाची हेअरस्टाईल तुम्हाला आता बदल म्हणजे जशी पिढी बदलत जाईल तसं तुम्हाला कल्चर मधल्या ज्या काय आपलं पॅटर्न ऑफ हेअरस्टाईल असेल किंवा तुमच्या कपड्याचा पॅटर्न असेल तर तो सुद्धा तुम्हाला बदलताना दिसतो. तुम्ही आता हिस्टॉरिकल क्लॉथिंग किंवा आपले कपडे बघितले असेल की पूर्वीची जी लोक आहेत जी कपडे घालत होते आणि ते आत्ताचे लोक आहेत जे कपडे घालतात त्यातला फरक म्हणजे तुम्ही ते आत्ताचं जे काय करंट जो ट्रेंड असेल तर ट्रेंड तुम्ही तो फॉलो करता. मग पहिले जे काय होते तर जीन्स काय जास्त वापरत नव्हते पण आता जीन्स टी शर्ट जीन्स फुल शर्ट म्हणजे असे तुम्हाला ते पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो आणि तो पॅटर्न तुम्ही तिथं यूज करण्याचा प्रयत्न करता. तसं पहिलं काय बघायला मिळत नव्हतं, जीन्स वगैरे असं कोण घालत नव्हतं किंवा बघायला मिळत नव्हतं. त्यावेळेचे कपडे किंवा ड्रेसिंग किंवा धोतर वगैरे किंवा टोपी गांधी टोपी किंवा साधा शर्ट तर असे कपडे तिथं परिधान करत होते. पण आता तसं दिसत नाही. म्हणजे याच्यामधला जो पॅटर्न ऑफ बिहेवियर हा चेंजिंग आहे, काही कंटिन्युअसली हा चेंज होत जातो, त्याच्यामध्ये बदल जाताना आपल्याला दिसून येतो. आणि असे जे बदल असतात हे ऍक्सेप्टेड असतात. म्हणजे जे बदल आता तुम्ही एकमेकाचं जे काही लिटरेचर असेल कुराण बायबल हे एकमेकांमध्ये तुम्ही इंटरचेंज करू शकत नाही किंवा त्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे दॅट वन इज नॉट सोशली अप्रूव्ड और ऍक्सेप्टेड. हे काय सोशली ऍक्सेप्टेड नाही की तुम्ही बायबल चेंज करा किंवा गीता चेंज करा किंवा हे असं काय तुम्ही चेंज करू शकत नाही किंवा ते एकमेकाच्या रिलीजन मध्ये किंवा कल्चरमध्ये ते ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे जे ट्रान्सफर करणं शक्य आहे, जे बदलणं शक्य आहे तेवढ्याच गोष्टी त्या अप्रूव्ड आहेत किंवा सोशली त्याला परमिटेड आहे. बाकीच्या गोष्टीला परमिशन नाही. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर. आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. 8 मार्कसाठी क्वेश्चन हा कायमस्वरूपी विचारला जातो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर हा तोंडपाठच करायचा आहे. तुमच्या डेफिनेशन मधलेच सगळे पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत पॉईंट. आता पहिलं वैशिष्ट्य कल्चरचं काय? कल्चर इज लर्न, शिकलं जातं. तसंच तुम्हाला ॲक्वायर्ड आफ्टर बर्थ. कल्चर हे जन्मल्या आपल्या बरोबर असत नाही, जन्मल्यानंतर आपण ते अक्वायर करायला लागतो. अँड थ्रू लाईफ कॉन्शियसली और अनकॉन्शियसली थ्रू एजंट इन्फ्लुएन्सिंग डायरेक्टली और इनडायरेक्टली ऑन इंडिव्हिज्युअल. इट इज नॉट innate. Man is not born with culture, but he learns through different agencies like school, teacher and religion. म्हणून त्याला आपण म्हणतो कल्चर इज लर्न. आपण हे कुणाकडूनही शिकत असतो. ज्या व्यक्तींच्या आपण संपर्कात येतो त्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण ते कल्चर शिकण्याचा हा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याला आपण म्हणतो कल्चर इज लर्न. देन कल्चर इज सोशल. म्हणजे इट इज अ सोशल बिकॉज नॉट इंडिव्हिज्युअल हेरिटेज ऑफ मॅन. वन हॅज टू लर्न द ट्रॅडिशन कस्टम ॲज द सोसायटी इन विच ही इज लिव्हिंग. आता आपल्या सोसायटीने जर एखादी किंवा समाजाने एखादी गोष्ट जर अवेअर केली असेल किंवा ती अंगीकारली असेल तर आपण त्या सोसायटीचा भाग असल्यामुळं आपणाला सुद्धा ते जे काही ट्रॅडिशन म्हणजे त्याला परंपरा कस्टम रीतिरिवाज आहेत ते आपल्याला पाळावे लागतं. कारण ज्या ग्रुपमध्ये आपण राहतो त्या ग्रुपचं अनुकरण आपल्याला हे करावं लागतं. म्हणून आपण म्हणतो कल्चर इज अ सोशल. म्हणजे जे तुम्हाला तिथे ठरवून दिले, जे सगळ्यांनी मान्य केले, जे सगळे त्यांच्या आत्मसात केलेले आहे, तर त्या गोष्टी आपल्याला तिथे कराव्या लागतात. तरी कल्चर इज ट्रान्समिटेड. ट्रान्समिटेड म्हणजे त्याला पाठवलं जाते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे. असंच तिथं फक्त त्याचा अर्थ आहे. इट इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन अँड इट्स डिसेमिनेशन अमंग द मेंबर्स ऑफ सोसायटी. तुम्हाला माहित आहे की आपली सोसायटी एक पॉप्युलेशन 500 असलं तर ते काय कालावधीनंतर 600, 700, 800, 900, 1000 होणार. त्यामध्ये जेवढं काय पॉप्युलेशन आपलं वाढेल तर त्या प्रत्येक पॉप्युलेशन मध्ये हे जे कल्चर आहे कल्चर ट्रान्सफर झालं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतो आपण कल्चर इज ट्रान्समिटेड. म्हणजे इट वन ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन अँड इट इज डिसमिटेड अमंग द मेंबर्स ऑफ सोसायटी. त्यानंतर आहे कल्चर इज अडॅप्टिव्ह. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अडॅप्टिव्ह. अडॅप्टेशन हा शब्द तुम्हाला बॉटनीमध्ये गेला असेल. बॉटनीमध्ये त्याला आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. म्हणजे आपण जर नर्सरी केली असेल, नर्सरी मधले काही क्रॉप असतात म्हणजे आपण शेडनेट मध्ये असेल किंवा ग्रीन हाऊस मध्ये आपण ते नर्सरीमध्ये काही कोकोपीटचा वापर करून ट्रे मध्ये वाढवले असतील.
तर त्याचं परत हार्डनिंग आपण सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये करत असताना आपण ज्यावेळी ते बाहेरच्या क्लायमॅटिक कंडिशनला एक्सपोज करत असतो, म्हणजेच त्याचं अडॅप्टेशन त्या कंडिशनला जुळवून घेण्यासाठी त्याला आपण हार्डनिंग प्रोसेससाठी बाहेरच्या वातावरणामध्ये ठेवतो. तर तसंच आहे, कल्चर इज अडॅप्टिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ऍडजस्ट करायचे. इट मस्ट ऍडजस्ट इटसेल्फ द एक्सटर्नल फोर्सेस ऑफ व्हॅरियस काइंड सच ॲज स्कॅरिसिटी ऑफ वॉटर or cold or heat, adjust their culture to the adapt of unfavorable situation. म्हणजे तुम्हाला काय गोष्टी अडचणीच्या वाटतात किंवा जास्त ठरतात, म्हणजे अशी कपडे घालायचे नाहीत किंवा असं करायचं नाही, अशी देवपूजा करायची नाही. आता तुम्हाला माहिती आहे अंधश्रद्धा ही एक गोष्ट आहे. या अंधश्रद्धेमध्ये तुम्हाला देवाची पूजा करू नका किंवा अशा गोष्टी मानू नका, अशा गोष्टी करू नका असं सांगितलं जातं. म्हणजे तुमचे फोर्सेस आहेत, एक्सटर्नल फोर्सेस, हे ते सत्यच आहेत, पण ते एक तुमच्या संस्कृतीला तुम्ही जर धरून असाल तर तुम्हाला ते मान्य होत नाही. त्यावेळी तुम्हाला ही अनफेवरेबल सिच्युएशन आहे आणि ह्या अनफेवरेबल सिच्युएशनच्या कालावधीमध्ये तुम्ही त्याला समजून घेणं किंवा त्याला ऍडजस्ट करणं, त्याला आपण म्हणतो कल्चर इज अडॅप्टिव्ह. म्हणजे कल्चर मेक द ईच पर्सन टू ऍडजस्ट हिमसेल्फ फॉर द अनफेवरेबल सिच्युएशन दॅट वन इमर्ज within the society or within the specific territory. So culture is adaptive. Then culture is integrative. आता इंटिग्रेशनचा अर्थ माहिती आहे, एकत्रित करणं. It is general tendency towards the consistency and integration so as to help the society together. म्हणजे आपल्याला एक सत्सत्विक बुद्धीची एक जाणीव इथे या ठिकाणी होते, की आपण जे सगळे लोक आहोत हे एकमेकाला धरून राहणं आणि एकमेकाच्या सानिध्यामध्ये आणि ग्रुप करून राहणं, चिकटून राहणं, हे आपलं संस्कृती शिकवत असते. म्हणून त्याला म्हणतो आपण कल्चर इज इंटिग्रेटेड. म्हणजे इट हॅज जनरल टेंडन्सी टुवर्ड्स द कन्सिस्टन्सी, एक जनरल टेंडन्सी आपली चिटकून राहण्याची, आणि इंटिग्रेशन म्हणजे एकत्रित राहण्याची, सो ॲज टू हेल्प द सोसायटी टुगेदर. देन कल्चर इज आयडियालिस्टिक. आयडियालिस्टिक तुम्हाला माहित, त्याच्यामध्ये आपण काही ह्युमन बिहेवियर्स असतात की इट स्टँड्स फॉर आयडियल नॉर्म्स ऑफ ह्युमन बिहेवियर टुवर्ड्स विच पर्सन्स आर एक्सपेक्टेड टू स्ट्राय. स्ट्राय म्हणजे त्याला आपण झगडणे म्हणतो. म्हणजे तुमचे जे काही नॉर्म्स असतात आपल्या ह्युमन बिहेवियर संदर्भामध्ये आपल्या समाजामध्ये, तर ते तुम्हाला ठरवून दिलेलं तसंच. आत्ताचं जे पिढी आहे तुम्ही बघितलं असेल की आपल्याला मोकळं लागतं, स्वातंत्र्य पाहिजे. माझ्या मनाने मी काय तर करणार किंवा मी असं करू शकतो, मी अशा पद्धतीने करणार, त्याला आपण आयडियालिस्टिक म्हणतो. तर आयडियालिस्टिक मध्ये तुम्हाला हे झगडावं लागतं की तुम्हाला तिथे नियम असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात की त्या पद्धतीने तुम्हाला, म्हणजे तुम्हाला रस्त्यावर जात असताना तुम्हाला गाडी 120-150च्या स्पीडनं चालवायची इच्छा असते, पण तिथं तुम्हाला नियम असतो की 100च्या वर गाडी पळवू नका, नाही तर दंड असेल किंवा काय बऱ्याच पनिशमेंट असतात. तर तसंच आहे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा राहत असताना काही गोष्टी आपल्याला आवडत नसतात, पण त्या संस्कृतीमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला त्या फॉलो कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला झगडावं लागतं. म्हणून आपण म्हणतो कल्चर इज आयडियालिस्टिक. देन कल्चर इज अ शेअर्ड. जसं लर्न म्हणतो तसं शेअर्ड, म्हणजे आपल्याकडे जे येईल आपण दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून चौथ्याला, जेवढ्या व्यक्तीपर्यंत जाईल तेवढ्या व्यक्तीपर्यंत आपली जी संस्कृती आहे, संस्कृतीची इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. म्हणून त्याला आपण म्हणतो कल्चर इज शेअर्ड. लर्न बिहेवियर अँड प्रोडक्ट ऑफ लर्न बिहेवियर इज नॉट exclusive properly of a single individual or a group but belong to all the members of society and are shared by a larger portion of the society. Then culture is gratifying. It is satisfies the man's biological and socio-cultural needs, food, clothing, shelter, and for various relationship with other individuals and group. It provides a specific way of satisfying means as biological and social needs. आता बघा, ग्रॅटिफाईंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे काय पर्सनचं जे काय सॅटिस्फॅक्शन असतं, ते बायोलॉजिकल असेल किंवा सोशिओ कल्चरल नीड्स असेल, त्याच्यामध्ये फूड, क्लॉथिंग, शेल्टर, आणि याच्या व्यतिरिक्त व्हॅरियस रिलेशनशिप विथ अदर इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, आणि इट प्रोव्हाइड्स स्पेसिफिक सॅटिस्फॅक्शन टू द मॅन बेस्ड ऑन बायोलॉजिकल अँड सोशल नीड्स. म्हणजे तुम्हाला जे काय बायोलॉजिकल अँड सोशल नीड्सनुसार जे तुम्हाला कृतज्ञता असेल किंवा जे काही तुम्हाला समाधान मिळत असेल,
तर त्याच्यासाठी तुमचे जे काय नीड्स आहेत त्या तुम्हाला फुलफिल करणं गरजेचं असतं. देन कल्चर इज अक्युमुलेटिव्ह. It goes on increase in size, act to funds of his knowledge regarding the science of literature in each generation. This knowledge is preserved in the form of books, films and pictures. Accumulating म्हणजे गोळा करणं असं आपण त्याला म्हणू. म्हणजे संस्कृतीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ह्या वाढत जात असतात. याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज असेल किंवा सायन्स असेल किंवा लिटरेचर असेल किंवा बुक्स, फिल्म्स, पिक्चर्स असतील, तर या गोष्टी आपण जपून ठेवत असतो. कारण आता तुम्हाला माहिती आहे संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी माहिती आहेत त्या करतोय, पण अजून सुद्धा आपण जे कुठले एन्शियंट टाइम मधले जे काही कल्चर असतील तिथले जे काही चेंजेस असतील किंवा त्याच्यामधले काय फरक असतील तर ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून त्याला आपण म्हणतो अॅक्युमुलेशन. जेवढं काय गायवल त्या माहिती तिथं गोळा करणं आणि तिथं संस्कृतीमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपण म्हणतो कल्चर इज अक्युमुलेटिव्ह. अँड कल्चर इज नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे स्थिर, डायनॅमिक म्हणजे एकापेक्षा अनेक, बहुविध असं आपण त्याला म्हणतो. Culture is continuously changing. The commonly way of thinking, feeling, acting are continuously changing. For example, observing untouchability, praying God for cure of diseases. म्हणजे आपण आपलं संस्कृतीमध्ये एक बदल घडत असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो इट इज कंटिन्युअसली चेंजिंग. मग द कॉमनली वे ऑफ थिंकिंग, जे कॉमनली आपण विचार करत असतो किंवा काय भावना जाणून घेत असतो, आणि ऍक्टिंग आर कंटिन्युअसली चेंजिंग, आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत कंटिन्युअसली चेंजिंग होत असतात. हे कशावरून होतं? ऑब्झर्विंग अनटचॅबिलिटी, प्रेइंग गॉड फॉर क्युअर ऑफ डिसीज. आपण काय गोष्टीवरती डायरेक्ट विश्वास ठेवतो. म्हणजे आपण देवाचा नमस्कार केलं, धावा केला तर आपण बरं होऊ, किंवा आपण अनटचॅबिलिटी म्हणजे त्याला आपण वाईट टाकणं असं म्हणतो. मग एकानं वाईट कृत्य केलं तर त्याला वाईट टाकायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये बरेच काय तर पायंडे असतात, ट्रेंड्स असतात. तर तसं आपण ते ट्रेंड्स तिथे वापरण्याचा किंवा त्याचं युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न करतो. देन कल्चर इज रिलेटिव्ह, म्हणजे देर इज नथिंग लाईक गुड कल्चर और बॅड कल्चर. कल्चर इज इंटरप्रिटेटेड अकॉर्डिंग टू सोसायटीज ओनेस्ट. आपलं जे काही कल्चर आहे हे कल्चर आपल्या सोसायटीच्या एक्सपेक्टेशन नुसार किंवा त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार हे इंटरप्रेट केलं जातं. इंटरप्रेट मध्ये सगळा जो इकडून तिकडून जी माहिती येईल तर त्यानुसार आपण ऍडजस्ट करणं आणि ती एक प्रॉपर पॅटर्न हा तयार करून तो लाईफ साठी तिथं अवेलेबल करून, तर त्याला आपण म्हणतो कल्चर इज रिलेटिव्ह. देन कल्चर इज युनिव्हर्सल ॲज वेल एज युनिक, विलक्षण आणि अद्वितीय आणि सर्वांसाठी सारखं. इन सोसायटी देअर इज स्पेसिफिक कल्चरल पॅटर्न ऑफ. आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये स्पेसिफिक जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपल्याला तिथं बघायला मिळतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथं बघायला काही मिळत नाही. देन कल्चर इज डायव्हर्स. इट इज व्हॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन अँड कंट्री टू कंट्री. म्हणून त्याला आपण म्हणतो कल्चर इज डायव्हर्स. हे वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, कंट्रीमध्ये हे आपल्याला वेगवेगळं कल्चर बघायला मिळतं. तर these are the specific points that one included under the characteristics of culture. Again, we just highlight on the point. Culture is learned, culture is social, culture is transmitted, culture is adaptive, culture is integrative, culture is idealistic, culture is integrative, culture is gratifying, culture is accumulating, culture is not static but a dynamic, culture is relative, and culture to diverse. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे कल्चरचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी बघायला मिळतात. देन इम्पॉर्टन्स ऑफ कल्चर फॉर अन इंडिव्हिज्युअल अँड द ग्रुप. आता आपल्या ग्रुपसाठी आणि इंडिव्हिज्युअलसाठी कल्चर महत्वाचं आहे का? तर जे काय आपण सोसायटीमध्ये अप्रूव्ड असते सगळं महत्वाचं असतं. प्रत्येक इंडिव्हिज्युअल
इंडिव्हिज्युअलसाठी युनिक असतं, युनिफॉर्म असतं आणि ऑल should undergoes the specific norms and rules and regulation are under the pattern of approved behavior. In Indian situation, most of the rural communities are traditional bound. आपल्या इंडियामध्ये बरीच जे ग्रामीण भागातील लोक आहेत हे परंपरागत ज्या काय गोष्टी आहेत तर त्याला चिटकून आहेत. Respect for elders, cooperation and help the poor citizens are behavior pattern which are the component of culture. पण एखाद्याचं भावना असतात की जे थोडेफार एल्डर्स असतात त्यांना मदत करणं, काय वयस्क असतात तर त्यांना सहकार्य करणं, जे पुअर्स असतात तर त्यांच्याकडून काय गोष्टी असतात तर ते हेल्पच्या मदतीने किंवा आपण इतर काय कुठल्या सर्व्हिसच्या माध्यमातून आपण त्यांना तिथं देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच इट्स द स्पेसिफिक रिस्पेक्ट ऑफ द एल्डर, कोऑपरेशन, हेल्प टू पुअर्स, जे गरिबांना मदत करणं. हा कोण मंगेश, काय अडचण आहे? आपण हे कल्चरच्या माध्यमातून आपण इतरांना आदर देणं किंवा सहकार्य करणं आणि मदतीचा हात देणं, तर हा बिहेवियरल पॅटर्न झाला. आणि हा पॅटर्न आपण काय करत असतो आपल्या ग्रुपमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल मध्ये हा शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, कल्चर फॉर्म्स अन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द सोशल लाईफ ऑफ मॅन. आपल्या सामाजिक जीवनातला एक महत्वाचा भाग म्हणून कल्चरकडे बघितलं जातं. इट इज द कल्चर दॅट मेक्स द ह्युमन ॲनिमल टू मॅन. काही लोक प्राणी असतात म्हणजे त्यांना काही गोष्टी जाणवत नाहीत, विचाराच्या पलीकडं, त्यांच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गोष्टी असतात. तर त्या गोष्टी समजून घेऊन जे आपण वृत्ती जी प्राण्यांसारखी असते ती मनुष्याप्रमाणे करण्यासाठी आपल्याला कल्चरची मदत होते. इट रेग्युलेट द कंडक्ट ऑफ द पर्सन अँड हिज लाईफ. ह्याच्यामुळं आपल्या जे व्यक्ती आहेत तर त्यांचे लाईफ किंवा त्यांचं रेग्युलर कंडक्ट आहे तरी आपण रेग्युलेट करू शकतो. It teaches him what type of food he should take and what manners, how he should cover himself and behave with the fellows, how he should speak and influence the people, how he should cooperative and compete with others. ज्याच्यामध्ये आपल्याला संस्कृतीमधून या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं इतरांना मदत केली पाहिजे, कसं इतरांचं अनुकरण केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसा आपण इतरांच्यावरती चांगला परिणाम घडवून आणला पाहिजे, कसं आपण इतरांच्या बरोबर स्पर्धा केली पाहिजे, या गोष्टी आपण या कल्चरच्या माध्यमातून शिकत. Then people, there would not have been a group life without culture. आपलं जे ग्रुप लाईफ आहे हे कल्चर शिवाय तिथं नाही. कल्चर रेग्युलेट द बिहेवियर ऑफ द पीपल अँड सॅटिस्फाय देअर प्रायमरी ड्राईव्ह, हंगर, शेल्टर, सेक्स, विच इनेबल हिम टू मेंटेन ग्रुप लाईफ. आपल्या संस्कृतीमुळे आपल्या सगळ्या गोष्टी ह्या रेग्युलेट केल्या जातात. त्याच्यामध्ये आपला भूक असेल, शेल्टर असेल किंवा तुमचं मेल फिमेल हे जे काही सेक्स असतं तर त्याचं प्रॉपर मेंटेनन्स केला जातो आणि इनेबलिंग टू मेंटेन ग्रुप लाईफ. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आपलं ग्रुप लाईफ आहे ती मेंटेन करण्यासाठी मदत केली जाते. पीपल बिहेव द वे ऑफ सोसायटी. आपलं जे वे ऑफ सोसायटी आहे तर त्यानुसार आपण बिहेव करत असतो. इट केप्ट सोशल रिलेशनशिप इंटॅक्ट. एकत्रित आपलं सोशल रिलेशनशिप ठेवण्यासाठी संस्कृती मदत करते. इट हॅज केप्ट सोशल रिलेशनशिप इंटॅक्ट. कल्चर हॅज गिवन न्यू विजन टू द इंडिव्हिज्युअल बाय प्रोव्हाइडिंग हिम अ सेट ऑफ रूल्स फॉर कोऑपरेशन. आपल्याला जे काही कल्चर असेल तर कल्चर हॅज गिवन न्यू विजन टू द इंडिव्हिज्युअल बाय प्रोव्हाइडिंग हिम a set of rules of cooperation. Then culture teaches him to think of himself as a part of large whole. आपण संस्कृती जी आहे ही संस्कृती अतिशय मोठी आहे. त्याच्यामध्ये आपण या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट हे त्याच्यामध्ये येऊ शकते. आपल्या समाजामध्ये जी कुठली गोष्ट नवीन येईल किंवा जो कोण व्यक्ती येईल तर त्यांनी ती फॉलो करणं गरजेचं असतं. जसं तुम्ही यात्रा वगैरे बघता तर इतर गावांच्या मधल्या यात्रामध्ये तुम्ही जात असता आपल्या आजोळ वगैरे, तर तुम्हाला सुद्धा तिथं देव असेल किंवा काय असेल तर इतर गोष्टी तुम्हाला अनुकरण कराव्या लागतात. म्हणून त्याला म्हणतो हिमसेल्फ ॲज अ पार्ट ऑफ होल. इट प्रोव्हाइड्स हिम विथ अ कॉन्सेप्ट ऑफ फॅमिली, स्टेट, नेशन, क्लास
class and makes possible the coordination and the division of the labor. ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आपल्या कल्चरमध्ये, फॅमिली असेल, स्टेट असेल, नेशन असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तहसील असेल, क्लास असेल, तर एक कोऑर्डिनेशनसाठी आणि एक आपली डिव्हिजनसाठी या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये तयार केलेल्या आहेत. कल्चर ऑल्सो क्रिएट्स न्यू नीड्स अँड ड्राइव्स फॉर एक्झाम्पल थर्स्ट ऑफ नॉलेज अँड अरेंज द सॅटिस्फॅक्शन. संस्कृतीमधून अजून एक आपल्याला गोष्ट काय माहिती की आपण जे काही ज्ञान असेल, ज्ञानाचे ताणलेले असतो, तर याच्यामधून आपल्याला सगळ्या गोष्टीचं समाधान हे तिथून मिळत असतं. इट सॅटिस्फाय द एस्थेटिक, मोरल अँड रिलिजियस इंटरेस्ट ऑफ अ मेंबर ऑफ ग्रुप. त्याच्यामुळे आपले जे काय एस्थेटिक, मोरल अँड रिलिजियस इंटरेस्ट आहे ग्रुप मेंबरचा, हा सॅटिस्फाय करण्यासाठी मदत करतो. इन ब्रीफ, द कल्चर गिव्ह द इंडिव्हिज्युअल और ग्रुप द फिलिंग युनिटी विथ द ग्रुप. इट enables them to live and work together without much confusion and mutual interest. जे एकमेकाला समजून घेऊन म्युच्युअल अंडरस्टँडिंग असून कुठलंही कन्फ्युजन न ठेवता आपण एकमेकाला सहकार्य करत, आपण या संस्कृतीचं पालन करत, आपण तिथं कोऑपरेटिव्ह आणि कोऑर्डिनेशन वरती आपण तिथं परफॉर्म करत असतो. ओके, दॅट वन इज द पार्ट ऑफ द कल्चर. इन दॅट वन मोस्ट इम्पॉर्टंट part, definition and characteristics of the culture. Define culture and explain the characteristics of culture. For the 8 mark for this question and 1 mark for the objective. Likewise, total 9 marks for the specific question. So this one question raised in your midterm exam. So be careful. I already culture and your test exam result tomorrow I will display for your kind information. Okay, thank you for participating here and attending the meeting. Now I stop this meeting due to my battery backup is over 10 minutes before we complete the meeting. Okay, thank you for participating here and attending the meeting.